सगळ्यात माझं जे स्वप्न होतं या ठिकाणी की बुद्धविहार एक सुंदर असं व्हावं, की बुद्धविहारची हे चित्र फार बदलवली, सगळ्यांनी बघून घ्या. आम्ही काय दुसरी कॉपी काढतो आणि अशा रीतीनं आपण त्या ठिकाणी जवळपास 20-22 गुंठे काही जी जागा लागेल ती जागा त्याला आपण हे करू, एक 4-5 हजार स्क्वेअर फूटचं ते बुद्धविहार असेल त्याचं शो वगैरे तशाच पद्धतीचं आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्या पाठीमागं एक 20-22 गुंठे जागा येईल. साधारण 1 एकरचा तो पीस आहे आणि 1 एकर किंवा 2-5 गुंठे, आता थोडं हे करेक्ट मला सांगता येणार नाही, पण जागा मोजल्यानंतर लक्षात येईल. 1 एकरला एक 2-5 गुंठे कमी जास्त एवढाच विषय होईल. आणि त्याच्यामध्ये पाठीमागं सुद्धा सुंदर अशी गार्डन सुद्धा आपण त्या ठिकाणी करू, की म्हणजे जेणेकरून सांगायला त्या ठिकाणी बुद्धविहारला आल्यानंतर किंवा त्या ठिकाणी आपण प्रार्थना केल्यानंतर किंवा कार्यक्रम केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक छान असं बाकडे वगैरे छानपैकी टाकून आपल्याला मस्त मध्ये आपल्या कुटुंबाला लेकरा बाळाला त्या ठिकाणी बसता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर अजिबात काळजी करू नका, हे लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझं तर टार्गेट आहे. नशिबानं मला साथ द्यावी, या येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये उद्घाटन करण्याचं आणि काम सुरू करण्याचं माझं मानस आहे. फक्त चुकून जर काम निधी पडण वगैरे सगळं होईल, चुकूनच फक्त जर आचारसंहितेचं अडकलं तर म्हणजे काम होणार, कामाला कोणी आता रोखू शकत नाही. काम हातात घेतलंय, हा विषय क्लिअर झाला, याचा विषय काही नाही. लवकरात लवकर सोमवारी त्याचा ठराव होईल, मंगळवार बुधवारपर्यंत टेक्निकल सँक्शन येईल. आपण पुढच्या आठवड्यामध्ये निधी ह्याला उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून मी शासन दरबारी मी चाललोय मुंबईला मंगळवार बुधवार, त्या ठिकाणी हा विषय आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. निविदाही लवकर काढू, त्याची वर्क ऑर्डर ही कशी आपल्या पदार्थ पडते ही बघूया. सगळी प्रक्रिया आपल्याला जलद गतीनं राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय आपण या ठिकाणी करणार. कांबळे साहेब, 1 विषय 2 विषय तुमचा पण विषय सोमवारी मी भेटवतो अशा रीतीनं. आणि मला सगळ्यात मोठा आनंद असा होतोय ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याच्या बैठका घेतल्या, छत्रपती शिवरायांचा आता शिवसृष्टी झाली, मग माझी भावना होती की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा आपण उभा राहिलेला असावा. बैठकावर बैठका, ह्याचं एक मत त्याचं एक मत, माझं डोकं मलाच काय कळणार की मी काय चुकतोय का, माझ्याकडनं काय चूक होती का. परंतु तो पुतळा सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 20-25 तारखेच्या दरम्यान येतोय. छानपैकी त्याचं स्वागत सगळेजण करा. पुतळा आपण आनंदामध्ये भव्य अशी मिरवणूक काढून नगरपालिकेत ठेवा किंवा कुणाच्या स्वाधीन करायचं असलं समाज बांधवांच्या त्यांच्या स्वाधीन मी ती पुतळा पण करतो, तोही विषय आपला क्लिअर होईल. आणि सगळ्यात मोठा आनंद मला होतोय की ज्या ह्या थोर पुरुषांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ज्यांच्या घटनेवरती आज कोर्ट कचेरी कायदे जग चालतंय, जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आज नांदते चालते, त्या कोर्टासमोरच हे बुद्धविहार होतं. ह्याचा मला मनापासून आनंद आहे. आणि आपण लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करू असं सगळ्यांना अभिवचन देतो.